मित्रांनो, हे आपलं आजचं राजकीय विश्लेषण मुळात नाहीच. आपल्याला आज अशा एका बातमीविषयी तुमच्याविषयी मला बोलावंसं वाटतं. ती बातमी तुम्ही ऐकलात, तुमचं हे डोकं चक्रावून जाईल आणि तुमच्या हे डोक्यामध्ये अक्षरशः मुंग्या यायला लागतील. आपल्या मताच्या राजकीय वाटचालीसाठी आता संपलोय, आता उरलं काहीच नाही. एक थोडे थोडे लहानशा आशा होत्या, ते पण पूर्ण मावळले. कारण ज्याकडे जास्त लक्ष होतं ती मुंबई नगरपालिका सुद्धा आपल्या हातातून निघून गेली. एवढं असताना सध्या परभणीच्या महानगरपालिकेच्या महापौर पदाची एक अशी सनसनीत बातमी आहे. म्हणजे हे बातमी सनसनीत का म्हणत आहे, ते बातमी एवढी विशेष नाही, पण ते उबाटा शिवसेनेकडनं आपण दुसरी अपेक्षा काय करू शकतो. पण हे एक महत्वाची आणि उबाटा शिवसेनेच्या इतिहासामधील किंवा मुळात शिवसेनेच्या इतिहासामधील अतिशय एक मोठी बातमी आहे. ते म्हणजे महानगरपालिकेचा महापौर हा सय्यद इक्बाल नावाचा उबाटाचा शिवसैनिक या ठिकाणी बसलेला आहे. हीच आपली आजची सनसनीत बातमी. मी सनसनीत काय म्हणतो मित्रांनो, नेमकं शिवसेना म्हटलं की डोळ्यासमोर तुमचं नेमकं काय येत असेल. प्रथमचा हा चेहरा येतो बाळासाहेबांचा आणि पुन्हा तो मागील पंजे असे केलेला वाघ दिसतो. रामकृष्णारी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. बघा, परभणी महानगरपालिकेमध्ये उबाटाला 25 त्यांचे नगरसेवक निवडून आले, काँग्रेसचे 12, याचे टोटल होतात 37 आणि भाजपचे 12, एनसीपीचे 11, यशवंत सेनेचा 1 आणि ऑदर मधला 1, अशी एकूणच 65 जागेवरती ही निवडणूक होते. यामध्ये उबाटाला 25 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 12. बहुमताचा आकडा हा 33चा. पण या ठिकाणी या दोघांचं तुतुमय होऊन शेवटी युती झाली आणि यांना 39 मतं मिळाले. आता 2 मतं हे भाजपचे फुटले की एनसीपीचे फुटले, यशवंत सेना आणि ऑदर मधले इकडे गेलेत, ती काही माहिती नाही. पण 39 मतं घेऊन सय्यद इक्बाल नावाचा एक मुस्लिम व्यक्ती, हिंदुत्ववादी म्हणून आल्या शिवसेनेचा नवीन नगरसेवक हा परभणीला दिला. परभणी म्हटलं की परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटले जाते, पण त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकाची जी काही आहे तर ठासून मारली गेली का, असं एक माझा वैयक्तिक मला प्रश्न पडलेला आहे. कारण शिवसेना म्हटलं की हिंदुत्व आणि बाळासाहेबांची गर्जना नेहमी कानावरती येते. मग ह्या सगळ्या बातम्या बघितल्या की वाटतंय, अरे यार, शिंदे साहेबांनी जे केले ते का खोटे केले नाही का चुकीचे केले नाही. आता यावरून पुढे बोलायचं झालं तर आश्चर्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय, या ठिकाणी याच महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनं महापौर दिलाय, उपमहापौर दिलाय, तो म्हणजे गणेश देशमुख नावाचा. बघा, आपण म्हणतो की काँग्रेस नेहमी मुस्लिम उमेदवार पुढे करेल, काय करेल काय करेल, पण या ठिकाणी त्यांनी खरंच गेम केलाय काँग्रेसने. आणि तिथे काँग्रेसने उमेदवार हा हिंदू दिलाय, गणेश देशमुख नावाचा. पण सय्यद इक्बाल नावाचा तिथं महापौर देऊन नेमकं शिवसेना उबाटाला काय मिळालंय हे मला तर काय कळलं नाही. तुम्हाला कळले तरी कमेंट करा. आणि सर्वांना विनंती मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लांबपर्यंत व्हिडिओ हा पोहोचवा. आता या सगळ्या गोष्टी बघितल्या ना, काहीतरी 2-3 गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक, शिवसेना परत हिंदू विचारसरणीपासून भरकटत गेली. ते पूर्वी भरकटली होती, पण थोडंसं वाटलं नव्हतं की इथपर्यंत जाईल. भाजप वारंवार बोलायचा की मुंबई महानगरपालिकेमध्ये खान बसवायचा आहे महापौर म्हणून. हे वाक्य 100% खरं होतं असं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. कारण याचा अंदाज तुम्हाला परभणीच्या महापौर पदावरून आला असेलच मित्रांनो, त्यामध्ये काहीही शंका नाही. मग जे काही आहे ते आता या ठिकाणी या पक्षामध्ये हिंदूला काही स्थान आहे की नाही देव जाणे. मला तर वाटत नाही काय स्थानमध्ये असेल त्या पक्षामध्ये. ते काय राहिलेले काही निष्ठावंत काय आहेत, त्याला कोणी वडापाववाले म्हणते, कोणी
चहापाणीवाले म्हणतंय, कोणी चाटुकार म्हणतंय. ते काही असो, पण जे काही हे छपरी लोक आहेत ना, जे पाठीमागे आहेत, त्यांनी स्वतःने एक मनाला प्रश्न विचारून बघावा की खरंच आपण बाळासाहेबांच्या विचारसरणीच्या पाठीमागे आहोत का? अहो, या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी मुस्लिमचा महापौर झाला नाही, या ठिकाणी शिवसेना जे काही नाव आहे ते नाव सुद्धा लावा वाटत नाही. मालेगावमध्ये नेमकं महापौर झालाय कोणाचा? नजर फिरवा एक वेळेस. पक्ष कुणाचा आहे तर महापौर कोण झालाय? पण या ठिकाणी एक उच्च सीमा या ठिकाणी गाठलेली आहे उभाटानं. आता मुंबई महानगरपालिकेचा ज्यावेळेस विचार चालू होता त्यावेळेस हे अट्टहासानं बोलायचे की मराठी माणूसच या ठिकाणी महापौर झाला पाहिजे. अहो, ते भाजपनं बसवून दाखवलंही. एक अस्सल मराठा महाराष्ट्रातीलच कोकणामधीलच वाघिणीला त्या ठिकाणी महापौर पदी बसवून दाखवून दिले भाजपनं की आम्ही खरंच नेमके काय आहोत. पण या ठिकाणी एक मुस्लिम महापौर देऊन परभणीमध्ये त्यांनी दाखवून दिले अवाटाने की आम्हाला मुंबईमध्ये सुद्धा खान बसवायचा होता, पण हे सगळे इरादे या देवाभाऊ नावाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथ शिंदे नावाच्या भाईने उद्ध्वस्त करून लावले यांचे मनसुबे, असं यांना वाटत असावं. म्हणून मला अभिमानानं वाटतंय, लोक आम्हाला अंधभक्त म्हणू द्या, चालतंय, टेन्शन नाही, आम्ही आहोत, आम्हाला हिंदू धर्मासाठी राष्ट्रकर्ता आम्ही तेही स्वीकारायला तयार आहे. पण हे अशा गोष्टी आम्ही निर्लज्जपणे स्वीकारू शकत नाही. आता बीएमसीसाठी बोंबलणारे आता डायरेक्ट एका इक्बालला त्या ठिकाणी खुर्चीवरती बसवलं. तर भविष्यामध्ये या पक्षाची वाटचाल काय असेल हे मला माहित नाही. पण यावरून प्रथमतः जर कोणी बोललं असेल ते राऊत साहेब बोललेत. राऊताचं म्हणणं असं आहे की राष्ट्रपती हा मुस्लिम असू शकतो, उपराष्ट्रपती असू शकतो, राज्यपाल असू शकतो, उपमुख्यमंत्री मुस्लिम असू शकतो, तर एक महापौर मुस्लिम का असू शकत नाही, हे वाक्य राऊतांचं आहे. मग एखादा मुंबई महानगरपालिकेवरती एखादा हिंदी भाषिक बसला असता तर काय बिघडलं असतं? राष्ट्रपती म्हणून कुणी काही होते. आणि ज्यावेळेस मराठी भाषेचा मुद्दा आला तर मुस्लिम समाज मराठी बोलतो का, हा माझा एक प्रश्न आहे. कारण हे प्रश्न अनेक वेळा विचारले गेले. मग या ठिकाणी नेमकं ठाकरेंनी विश्वासघात कुणाचा केलाय? स्वतःच्या नजरेमधून उतरलेत. किंवा मला वाटत नाही की हे लोक बाळासाहेबांच्या फोटोकडे डोळ्यामध्ये डोळे घालून बघतील, हे मला वाटत नाही. कारण अहो, जे काँग्रेसला जमलं नाही ते ह्यांनी करून दाखवलंय. काँग्रेसनं एक हिंदूंना दिलंय उपमहापौर पद, यांनी त्याहून पुढे मज्जल लावली. म्हणजे आता ह्या दोघांमध्ये रस्सीखेच चालू आहे की आता दोघांमध्ये सगळ्यात जवळचा कोणी आहे, खरा मुस्लिम हृदय सम्राट कोण आहे, हे दाखवण्याची जी रस्सीखेच आहे ह्या दोन पक्षामध्ये चालू आहे. कारण आता जे काय आहे, जे काँग्रेसला जमलं नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवलंय. जर हे जी काही मुवमेंट आहे, जी काही गोष्ट आहे, वरून तर बाळासाहेब पाहत असतील तर बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल हो, मला हेच कळत नाही. म्हणजे हे लोक, हे उरबडवे जे आहेत, हे लोक नेहमी कुठल्याही लहान लहान गोष्टीचं भांडवल करून सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न करतात. जर हीच गोष्ट जर भाजपनं केली असती तर रान पेटवलं असतं. लहानशी गोष्ट, RSSच्या कार्यक्रमामध्ये सलमान खानला बोलवलं होतं तर याच लोकांनी रान पेटवलं होतं. RSSची भूमिका स्पष्ट आहे. ती भूमिका अशी आहे, धर्म कोणताही असो, जात कोणती असो, मनामध्ये राष्ट्रप्रेम असेल, मनामध्ये अखंड भारत तुम्ही पाहत असेल आणि खरंच राष्ट्राच्या प्रेमापोटी हे राष्ट्र संघटित राहावं आणि देशाच्या विरोधामध्ये कोणाला जाऊ द्यायचं नाही, देश वाचवायचा आहे, आपली संस्कृती वाचवायची आहे, हे सगळ्या गोष्टी म्हणून जो कोणी समोर येतो तो RSSचा स्वयंसेवक होऊ शकतो. तो मुस्लिम असो, कुणी असो. कधी ही संघानं मुस्लिम द्वेष करा ही कधीच गोष्ट बोलली नाही. याचं भांडवल याच पुरोगामीवाद्यांनी केलंय की हे भाजप आणि RSS मुस्लिम विरोधी आहे, दलित विरोधी आहे.
पण असं मुळात काहीच नाही. भाजप आणि RSS हे जे राष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करतात त्यांच्या विरोधामध्ये आहे. पण त्यावरून या लोकांनी रान पेटवलं होतं. पण आता त्यांनी ही भगवी शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना कुठल्या थराला घेऊन बसवली आहे हे खाली तुम्हीच कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. खाली भरभरून कमेंट करा, तुमची प्रतिक्रिया ही भरभरून द्या आणि चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा एक वेळेस आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.